राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उद्धव ठाकरेंकडून मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत। मात्र दुसरीकडे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकला। तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत। फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक म्हणून तेजस्वी घोसाळकर यांनी पदभारही स्वीकारला। यावेळीच त्या भाजप प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता। अखेर त्यांनी दादरच्या वसंत स्मृतीमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला। या पक्ष प्रवेशानंतर त्यांची प्रतिक्रियाही समोर आली। पाहूयात। पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे। पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहित नाही कसं बोलू। पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते। जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन हीच ग्वाही देते। तर पुढे जाण्याआधी अगदी थोडक्यात तेजस्वी घोसाळकर यांचा परिचय आपण जाणून घेणार आहोत। तेजस्वी घोसाळकर ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका। 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेजस्वी घोसाळकरांचा विजय झालेला होता। मग शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत। माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई। मुंबई बँकेचे संचालक असलेल्या अभिषेक घोसाळकरांची 2024 मध्ये हत्या झाली। मुंबई बँक संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांची वर्णी लागली। दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून आपल्या भावनाही व्यक्त केलेल्या आहेत। नाती बदलू शकतात पण ऋणानुबंध नाहीत। वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही। जय महाराष्ट्र अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती टाकली होती। यासोबतच त्यांनी पक्ष बदलाचं कारणही आपल्या मतदारांना सांगितलंय। मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले। राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागतोय। मी कधीही असं म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत, परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग, तसंच माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।